नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्याकडे सध्या 10 डिग्री वगैरे तापमान आहे. ढग आले आहेत आणि सकाळी पावसाचं वातावरण झालं होतं. अचानक मी खानदेशातल्या 45 डिग्रीमधून इकडे आल्यामुळे मला थंडी वाजते. खरं तर मी जेव्हा जानेवारीमध्ये आलो होतो इंडियाला, त्या दिवशी म्हणजे 9 जानेवारीला इथून निघालो होतो. मँचेस्टरला तापमान -2 डिग्री सेल्सिअस होतं आणि थंडी होती, अर्थातच बर्फ होता बाहेर. आणि भारतात आलो होतो आणि त्यानंतर मग हिवाळा संपला, उन्हाळा सुरू झाला. 45 डिग्री तापमान आमच्या एरंडोल जळगावला होतं आणि आता तिकडून आलो आहे तर इथलं 10 डिग्री मला खूपच जास्त थंड वाटतं आहे. हळूहळू सवय होईल, पण छान आहे. हिरवळ झाली आहे. मी निघालो तेव्हा एवढी हिरवळ नव्हती इकडे. आता 3.5 पावणे 4 महिने झाले, सगळं निसर्ग बदललेला आहे इकडे. तर आता नोकरीमध्ये आज जाऊन आलो कामाच्या ठिकाणी. सगळ्यांना भेटलो, सगळ्यांना नाही भेटलो, जेवढे भेटले तेवढे. लोकांना आनंद झाला. विचारायला लागले, काय झालं बाबा, एवढं काय अडवलं तुला, आता परत जाशील का, असं पण एकाने विचारलं. त्याला म्हटलं जाईल की, माझ्या बापाचा देश आहे म्हटलं, माझ्या आईचा देश आहे, मी तिथे जन्मलेलो आहे, मला जावंच लागेल. आणि अजून कामाला सुरुवात नाही केली. माझ्या कामावरचे जे लोक आहेत, मेन बॉसेस, HR लोक, ते म्हणले की तू आरामात सेटल हो, तुला काय लागतं सांग. कारण त्यांनी मला एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकून दिलेलं आहे. तर ते सगळे आता चेक्स होतील. माझे HR सगळे लिगल ज्या गोष्टी आहेत त्या चेक होतील. कुठल्या माझ्यावर केस आहे, मला का थांबवलं होतं, कुठली फेसबुक पोस्ट केली आहे आणि काय झालं आहे, कोर्टाने काय सांगितलं आहे, पोलिसांनी काय सांगितलं आहे, अशा प्रकारचं सगळं ते चेक होईल लिगल सेलकडनं. आणि मग ते त्यानंतर मला कामाला, म्हणजे पेशंटच्या कामाला सुरुवात करू देतील. तर त्यांना कल्पना आहे की फ्रीडम ऑफ स्पीच संदर्भातली फेसबुक पोस्ट आहे आणि ती काय फारशी विशेष नाही, पण हे सगळ्या लिगल माहितीनंतर मी कामाला सुरुवात करू शकेल होपफुली लवकरच. तर असं आहे, आता सुरुवात झाली आहे. आमचा लहान मुलगा घरीच आहे इकडे, तर त्याची भेट झाली. मोठा वीकेंडला यायचं म्हणतो आहे त्याच्या युनिव्हर्सिटीवरून, त्याची देखील भेट होईल. आणि माझ्या बायकोचं काम सुरू होईल उद्यापासून हॉस्पिटल. ती मला भेटायला तिकडेच आलेली होती मे महिन्यामध्ये आणि मग 10 तारखेला परतणार होती. परंतु माझं 10ला पोलिसांनी LOCचं कारवाई ती पूर्ण झाली की नाही झाली अशी थोडी शंका व्यक्त केली. त्यामुळे मग आम्ही 12 तारखेचंच दोघांनी तिकीट बुक केलं आणि आज आम्ही 12ला इथे पोचलो, मिड डेच्या आसपास. आता सुरू करतो आहे पुन्हा नव्याने कामाला सुरुवात, रुटीन आयुष्य सुरुवात. आणि फेसबुक, यूट्यूबवरनं पोस्ट करतच राहील. आपण संपर्कात राहूयात. वेळोवेळी वेगवेगळे जे मुद्दे येतील त्याच्यावर व्यक्त होणार आहे मी आणि मत मांडणार आहे. तर भेटूयात. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि संपर्कात राहू. जय हिंद, जय संविधान. टेक केअर. बाय बाय.